त्याला श्राद्ध असं म्हणतात. श्रद्धया इति श्राद्धाः. त्यामुळे धर्म आणि श्रद्धा जर का असेल तर तिथे शुभ फल प्राप्त होते. धर्म आणि मैत्री जर का असेल तर तिथे प्रसाद प्राप्त होतो. धर्म आणि दया जर का असेल तर तिथे अभय प्राप्त होतो. आपण धर्मासाठी इथे आलेलो आहात आणि त्या भगवंताकडे आपण दया मागताय म्हटल्यानंतर तिथे आपल्याला अभय मिळेल का नाही? धर्म आणि शांती जिथे असेल तिथे सुख आहे. म्हणून आपल्याला घरामध्ये काही ठिकाणी पाट्या लिहिलेल्या असतात. मंदिरामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाट्या लिहावं लागतं की शांतता राखा, मोबाईल वाजवू देऊ नका. तुम्हाला कुठे कधी केव्हा कसं जन्माला घालायचं, कुठल्या योनीत जन्माला घालायचं हे तो ठरवतो. आणि तुम्हाला कुठे कधी केव्हा कसं कोणत्या वेळेला आपल्याकडे घ्यायचं हेही तो ठरवतो. त्यामुळे त्याने जन्म मरणाची आपली दोरी जी आहे ना ती त्याच्या हातात ठेवलेली लक्षात ठेवा. आपण